Dear students, welcome once again in the bridge course of the class 10th. Let's see competency learning outcome statement 11. Write correctly, avoiding mistakes in spelling, grammar, etc. म्हणजे आपलं जे क्षमताधिष्ठित किंवा अध्ययन निष्पत्ती वाक्य काय आहे तर राईट करेक्टली म्हणजे आपण जे काही लिहिणार आहोत ते अचूकपणे लिहायचं आहे. विदाउट मेकिंग मिस्टेक्स इन स्पेलिंग और ग्रामर ग्रामरमध्ये किंवा स्पेलिंगमध्ये न चुका करता म्हणजे करेक्टली अचूकपणे लिहिणे. आता बघा ऍक्टिव्हिटी नंबर 1. Instructions for teachers and parents facilitators. Number 1. Ask learners to read the activity carefully, skimming and scanning. What is the meaning of skimming? Skimming म्हणजे ह्या दोन्ही ज्या नवीन वर्ड्स जे आहेत ते तुमच्या वाचनाच्या संदर्भात त्यांचा अर्थ होतो की स्किमिंग म्हणजे वर वाचणे तुम्ही आणि स्कॅनिंग म्हणजे सखोल डीप मध्ये जाऊन वाचन करणे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघा 2. Ask learners to focus on context. 3rd, ask learners to get help from the peers. Number 4, ask learners to use the dictionaries, online portals if they needed. हे सगळे इन्स्ट्रक्शन्स टीचर्स पॅरेंट्स साठी होते. आता बघा इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. नंबर 1, read the activity carefully. Number 2, try to guess the meaning in the given context. And number 3, choose the correct alternative and write. Now let's see the actual part of our activity, learning activity. Satish is learning in 10th standard. He has to attend the online meetings. One day, he couldn't attend the meeting due to network issues. He called his friend Akbar to know about the meeting and wrote some points. These are the following notes from the phone call. Number 1. You know the meeting was interesting. आता इथे बघा ब्रॅकेटमध्ये त्यांनी 2 शब्द दिलेत. त्या दोन्ही शब्दांचा मी उच्चार सारखाच केला. नो त्याचं स्पेलिंग मात्र वेगळे आणि त्यांचे अर्थ सुद्धा वेगळे. NO नो म्हणजे नाही नको आणि KNOW म्हणजे माहिती असणे. आता याच्यामध्ये आपण असे जे शब्द असतात म्हणजे ज्यांचे स्पेलिंग वेगळे असतात त्यांचे अर्थ वेगळे असतात परंतु त्यांचे जे उच्चार असतात ते सारखे असतात अशा शब्दांना आपण इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हणतो. म्हणजे काय तर सेम प्रोनाउन्सिएशन बट द मीनिंग अँड द स्पेलिंग इज डिफरंट. आता इथे कोणता ऍप्रोप्रिएट वर्ड आहे आपण वाक्याच्या अर्थावरून इथे शब्द आपण चूज करायचा आहे. आता यू नो तुला माहिती आहे. द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग म्हणजे मीटिंग कशी होती खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे इथे KNOW नो हा शब्द अपेक्षित आहे. हा नो शब्द नाही. नेक्स्ट बघा वी लर्न अबाउट CC लाईफ वी आर आस्क्ड टू राईट अ नोट ऑन इट. आता इथे बघा 3 शब्द दिलेले आहेत. कोणते 3 शब्द दिलेले इथे TOO आणि TWO2 ह्या तिन्ही शब्दांचे उच्चार सारखे आहेत परंतु या तिन्ही शब्दांचा जो अर्थ आहे आणि त्याचे स्पेलिंग वेगळे आहेत. टू हे इन्फिनिटिव्ह आहे. TOO2 म्हणजे सुद्धा आणि TWO2 म्हणजे दोन. आता इथे कोणता अप्रोप्रिएट वर्ड आहे तो आपण इथे बघू. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा इथे सी असा शब्द दिलाय. सी आणि सी SEEC आणि SEAC. आता यामध्ये सी म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. आता इथे काय अर्थ अपेक्षित आहे वी लर्न अबाउट SEAC लाईफ म्हणजे समुद्राचं जीवन जे आहे ते वी लर्न म्हणजे आपण शिकलो. वी आर आस्क्ड टू राईट अ नोट ऑन इट आणि त्या समुद्राच्या जीवनावरती काय लिहायचं आपण तिथे नोट लिहायची म्हणजे इथे अपेक्षित अर्थ आपल्याला कुठला बरोबर आहे TO2 म्हणजे पूर्ण सेंटेन्स कसं होईल
we learn about sea life, we are asked to write a note on it. नंबर 3 बघा, the governments need to censor, दोन्ही शब्दांचा उच्चार इथे सारखाच आहे, censor the tourist on beaches to avoid pollution. आता इथे सेन्सर हा कुठला शब्द योग्य आहे, तर CENSOR हा सेन्सर जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे परीक्षण करणे, आणि म्हणून इथे आपल्या वाक्याला अर्थ लावणारा हा सेन्सर शब्द आहे. म्हणजे द गव्हर्नमेंट्स नीड टू सेन्सर म्हणजे गव्हर्नमेंटनी परीक्षण करण्याची गरज आहे. कशासाठी? द टुरिस्ट ऑन बीचेस टू अवॉइड पोल्युशन, जे टुरिस्ट येतात बीचेसवरती तिथे त्यांनी पोल्युशन टाळण्यासाठी गव्हर्नमेंटनी परीक्षण करणं हे गरजेचं आहे, असा त्याचा अर्थ आहे. बघा नंबर 4, द वेस्ट मॅनेजमेंट इज नीडेड इन कोस्टल मॅनेजमेंट. आता इथे वेस्टचे ह्या दोन अर्थ आहेत, जर स्पेलिंग वेगळे आहेत बघा. WAIST वेस्ट म्हणजे कंबर, आणि WASTE वेस्ट म्हणजे फुकट गेलेला असा. द वेस्ट मॅनेजमेंट इज नीडेड इन कोस्टल मॅनेजमेंट. इथे बरोबर कोणता शब्द येईल? इथे WASTE हा शब्द इथे बरोबर येईल. द वेस्ट मॅनेजमेंट इज नीडेड इन कोस्टल मॅनेजमेंट. त्यानंतर इथे बघा नंबर 5, वी हॅव बीन मोटिवेटेड टू स्प्रेड द वर्ड अबाउट इट. आता इथे बीन हा प्रत्यय आहे आणि BIN बीन म्हणजे थोडक्यामध्ये आपण इथे डब्बा असा अर्थ घेऊ की टिफिन असं बोलतो ना, त्याच्यामध्ये डस्टबिन म्हणजे बीन म्हणजे थोडक्यात तिथे डब्बा असं घ्यायचा अर्थ, रिकामा डब्बा. वी हॅव बीन मोटिवेटेड टू स्प्रेड द वर्ड अबाउट इट. इथे इथे आपला दिलेला काळ आहे तो त्याच्यासाठी बीन हा प्रत्यय लावलेला आहे, म्हणून हा BEN हा प्रत्यय जो दिलेला आहे शब्द तो इथे बरोबर आहे. हॅवच्या पुढे जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर बीन हा प्रत्यय येतो, म्हणून BIN हा रॉंग आहे. त्यानंतर नंबर 6 बघा, द राईट काइंड ऑफ पब्लिक अवेअरनेस इज नीड ऑफ टाइम. आता इथे WRIT राईटचा अर्थ लिहिणे आणि RIGH ची राईट म्हणजे बरोबर. म्हणजे इथे राईट काइंड ऑफ पब्लिक अवेअरनेस म्हणजे योग्य प्रकारच्या लोकांमध्ये जागृती होणं हे काळाची गरज आहे असा अर्थ इथे होतो, म्हणून इथे RIGH हा बरोबर आहे. नंतर लुक ॲट द नेक्स्ट 7, द होल मीटिंग वॉज अबाउट आउटब्रेक ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. होल आणि होल या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. HOLE होल म्हणजे छिद्र आणि WHOLE होल म्हणजे संपूर्ण. मग इथे आपल्याला संपूर्ण मीटिंग असा अर्थाने इथे आपण WHOLE हा बरोबर आहे. द होल मीटिंग वॉज अबाउट आउटब्रेक ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. नंबर 8, we would have to take necessary action on it. आता याच्यामध्ये would हे क्रियापद जे आहे ते इथे योग्य आहे. WOOD वूड म्हणजे जंगल किंवा लाकूड असा अर्थ होतो. हा शब्द इथे उपयोगी नाही, कारण आपण कर्त्यानंतर क्रियापद आपल्या वाक्यामध्ये अपेक्षित आहे. we would have to take necessary action on it. Number 9, there are many articles available on online. आता इथे बघा THERE देअरचा अर्थ काय होतो? तिथे, आणि THEIR देअर म्हणजे त्यांचे. आता देअर आर म्हणजे तिथे भरपूर आर्टिकल्स ऑनलाईन साठी अवेलेबल आहेत असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे THERE देअर हा शब्द इथे बरोबर आहे. त्यानंतर लास्ट अँड नंबर 10, वी मेड द डिटेल्ड डिस्कशन ऑन इट. आता इथे बघा मेडचा अर्थ MAID मेड म्हणजे दासी, आणि MADE म्हणजे केले असा अर्थ इथे. वी मेड द डिटेल डिस्कशन ऑन इट. मग हा इथे आपल्याला MAD हा इथे योग्य शब्द आहे. वी मेड द डिटेल डिस्कशन ऑन इट. म्हणजे तुम्हाला जे योग्य शब्द जे आहेत ते शब्द लिहून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. सुरुवातीला तुम्ही दिलेले जसे आहेत तसेच लिहा, आणि नंतर जो शब्द योग्य पर्याय आहे तो शब्द लिहून वाक्य पूर्ण करा, म्हणजे तुमच्या वाक्याला अर्थ लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला समजलेच आहेत की कोणते शब्द बरोबर आहेत ते. नंतर नेक्स्ट बघा, रीड द अबोव पॉइंट्स केअरफुली, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट देम
हेल्प सतीश टू ऑर्गनाइज हिज पॉइंट्स नीटली. आता बघा सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो, त्यांनी काय दिलंय, यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. आता इथे नो शब्द बरोबर आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला. 2.2 बघा, वी लर्न अबाउट सी लाईफ, वी आर आस्क्ड टू राईट अ नोट ऑन इट. म्हणजे आपण आता जे आन्सर्स पाहिले तेच आन्सर्स तुम्हाला इथे नंतर लिहायचे आहेत. नेक्स्ट बघा, प्रॅक्टिस. यूज these following words carefully in given sentence. आता मात्र त्यांनी काय केलंय, एकाच उच्चाराचे दोन शब्द इथे दिलेले आहेत आपल्याला आणि दोन वाक्य दिलेत. जो शब्द ऍप्रोप्रिएट आहे तो त्या वाक्यामध्ये आपल्याला फिलअप करायचा आहे. फर्स्ट बघा, आवर क्लास हॅज फायनली डॅश दॅट थ्रिलिंग क्रिकेट मॅच. आता इथे क्रिकेट मॅचच्या संदर्भात आहे. थ्रिलिंग म्हणजे थरारक असा क्रिकेटचा मॅच होता तो आमच्या क्लासनी शेवटी. मग इथे काय येईल, ON1 येईल का WON येईल, तर WON म्हणजे जिंकला असा अर्थ इथे. इथे ओन हा शब्द ऍप्रोप्रिएट येईल. पुढे बघा, आय हॅव डॅश सिस्टर अँड 2 ब्रदर्स. आता इथे बघा, इथे ONE1 हा शब्द येईल, म्हणजे मला एक बहीण आणि 2 भाऊ आहेत असा अर्थाने. त्यानंतर बघा दोन शब्द दिलेत त्यांनी, TALE आणि TAIL. ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे होतात. उच्चार सारखा आहे टेल, परंतु त्यांचे अर्थ वेगळे. आता इथे TALE टेल म्हणजे गोष्ट आणि TAIL टेल म्हणजे शेपटी. जसं इथं ONE1 म्हणजे एक आणि WON ओन म्हणजे जिंकणे असा अर्थाने इथे दोन्ही शब्दांचे वेगळे अर्थ आहेत. आपण आता ऍप्रोप्रिएट वर्ड इथे फिलअप करू सेंटेन्स मध्ये. बघा, फर्स्ट, इट हॅज 4 legs अँड अ टेल. TAIL म्हणजे त्याला 4 पाय आणि एक शेपटी आहे. नंतर नंबर सेकंड बघा, इज डॅश डॅश अ टाइप ऑफ स्टोरी. इज अ टेल अ टाइप ऑफ स्टोरी म्हणजे टेल ही एक वेगळ्या विशिष्ट प्रकार असणारी एक गोष्ट आहे का, म्हणजे इथे TALE टेल हा अपेक्षित आहे. तर नंबर थर्ड बघा, सेल. सेल याचे सेल उच्चार असणारे दोन इथे वेगवेगळे स्पेलिंग असलेले शब्द दिलेत. SAIL सेल आणि SALE सेल आणि सेल. बघा इथे दोन सेंटेन्सेस दिलेत. We can enjoy cheaper purchase if there is dash dash in that shop. म्हणजे काय अर्थ होतो, वी कॅन एन्जॉय चीपर परचेस म्हणजे स्वस्त असणारे जी खरेदी आहे ती आम्ही इथे काय करू शकतो, आनंद घेऊ शकतो. इफ देर इज अ सेल इन द शॉप, जर शॉप मध्ये सेल असेल तर. मग इथे सेलचा अर्थ आहे SALE. आणि दुसरा बघा, हु सेल इन द शिप्स. आता शिप्सच्या निगडीत SAIL हा शब्द इथे अप्रोप्रिएट येतो. त्यानंतर बघा दुसरे दोन शब्द दिलेले आहेत, मीट मीट. MEAT मीट म्हणजे मटन आणि MEET मीट म्हणजे भेटणे. आता दोन सेंटेन्सेस दिले त्याच्यामध्ये आपण हे ऍप्रोप्रिएट ठिकाणी फिलअप करायचे. बघा, फर्स्ट, वी मीट आवर सिंगिंग आयकॉन आफ्टर परफॉर्मन्स. आता मीट म्हणजे भेटलो, MEET. आणि सेकंड बघा, रॉबिन डज नॉट ईट मीट म्हणजे रॉबिन काय खात नाही, मटन खात नाही असा अर्थ इथे. नंतर बघा नेक्स्ट, बाय आणि बाय. BY बाय एका शब्द आहे आणि BUY बाय हा शब्द आहे. स्पेलिंग वेगळे आहेत, त्यांचे उच्चार वेगळे आहेत, परंतु फक्त त्यांचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. म्हणजे तुम्ही इथे कन्सेप्ट लक्षात ठेवा, होमोफोन्स. नंबर 1, नंदिनी हॅज लेफ्ट हर अम्ब्रेला डॅश डॅश डोअर. बाय डोअर, BY बाय. आता इथे प्रिपोजिशन म्हणून बाय वापरलेलं आहे इथे. आणि इथे बघा, डिड यू बाय धिस अम्ब्रेला, BUY. बाय इथे व्हर्ब आहे म्हणजे विकत घेतली का असा अर्थ आहे. डिड यू बाय धिस अम्ब्रेला म्हणजे दोन्ही शब्द अर्थ वेगळे आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी इथे आपण लिहिलेले आहेत. आता हे असे सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. नेक्स्ट बघा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट. मॅच द फॉलोइंग वर्ड्स प्रॉपरली. म्हणजे त्यांनी काय केलंय की होमोफोन्स दिलेत आणि आपल्याला याच्यामध्ये प्रॉपर जोड्या लावायच्या, म्हणजे ज्यांचे उच्चार सारखे आहेत पण स्पेलिंग वेगवेगळे आहेत असे जोड्या इथे लावायच्या आहेत. आता इथे बघा, BE, बी ला इथे जोडी कोणती येईल, BEE. परंतु दोघांचाही अर्थ वेगळा आहे. बी हा प्रत्यय आहे आणि BEE, बी म्हणजे माशी असा अर्थ आहे. म्हणजे हे दोन काय होतील, आपले पेअर्स होतील. नंतर फेअर बघा, FAIR. फेअर म्हणजे थोडक्यामध्ये इथे फेअर म्हणजे चांगला, गोरा असा अर्थ आहे. आणि FARE फेअर म्हणजे
भाडे, एखाद्या आपण टॅक्सी भाड्याने घेतलं तर आपण भाडं देतो त्या टॅक्सीवाल्याला, त्याला म्हणतात फेअर. म्हणजे FAIR फेअर आणि FARE फेअर यांची दोघांची जोडी आपण इथे लावायची आहे. बघा पुढे नेक्स्ट बघा, नीड. नीड KNEAD नीड आणि त्याचा उच्चार NEED. म्हणजे दुसरा शब्द जो आहे तो आहे नीड. आता इथे नीडचा अर्थ, पहिला जो नीड आहे KNEAD त्याचा अर्थ मालिश करणे, मळणे आहे. आणि NEED नीड म्हणजे गरज. म्हणजे ही जोडी आपण इथे लावायची. नेक्स्ट बघा, सन. सन SON, सन आणि SUN उच्चार सारखेच आहेत, स्पेलिंग वेगळे आहेत, अर्थ वेगळे. सन म्हणजे मुलगा आणि SUN सन म्हणजे सूर्य. नेक्स्ट लास्ट बघा, ऑवर. ऑवर म्हणजे तास, HOUR. आणि इथे दुसरा शब्द कोणता दिलाय, होमोफोन्स म्हणून किंवा सिमिलर उच्चार प्रोनाउन्सिएशन असणारा ऑवर, OUR. ते लगेच तुम्हाला इथे जोड्या लावता येतील. म्हणजे तुम्ही मॅच द फॉलोइंग वर्ड्स प्रॉपरली असं लिहून हे शब्द दिलेले आहेत ते स्वतः आधी जसे त्यास तसे लिहा आणि पुढे होमोफोन्स म्हणून मग तुम्ही त्या जोड्या लिहून काढा वहीमध्ये. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बघा आता इथे. इव्हॅल्युएशन. रीड द स्टेटमेंट्स केअरफुली, चूज द करेक्ट वर्ड अँड रिराईट. आता इथे पण तसंच केलंय त्यांनी, वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन असणारे, स्पेलिंग वेगवेगळे असणारे, अर्थ वेगळे असणारे शब्द इथे दिलेत आणि त्यातला आपल्याला करेक्ट चूज करून इथे फिलअप करायचंय. पहिलं बघा, वुड यू गो अँड स्टँड ओव्हर. आता इथे देअर हा शब्द अपेक्षित आहे, परंतु देअरचे त्यांनी बघा 3 ऑप्शन दिलेत. THERE देअर म्हणजे तिथे, THEI देअर म्हणजे त्यांचे, आणि दे आर त्याचं देअर असं बोलतो आपण. THEYRE म्हणजे हा तर पर्याय येणारच नाही, कारण आपण त्याचा उच्चार देअर असं जरी असला इथे तर दे आर करतो, म्हणजे हा बरोबर नाहीये. त्यानंतर THEI हा सुद्धा पर्याय बरोबर नाहीये, कारण आय वुड गो अँड स्टँड ओव्हर देअर, मी तिथे जाईन आणि थांबेन असा अर्थ आहे. मग देअर म्हणजे तिथे साठी THERE हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर सेकंड बघा, कॅन आय हॅव अनदर डॅश डॅश ऑफ अ केक. आता पीसच्या म्हणजे सारखं प्रोनाउन्सिएशन असणारे दोन स्पेलिंग, वेगवेगळे स्पेलिंग असणारे दोन शब्द दिले तिथे. PEAC पीस म्हणजे शांतता आणि PIEC पीस म्हणजे तुकडा. म्हणजे इथे केकच्या संदर्भात पीस हाच बरोबर आहे. कॅन आय हॅव अनदर पीस ऑफ केक. नेक्स्ट बघा, थर्ड, ही डॅश डॅश ही स्कूटर टू कॉलेज. आता इथे ROAD रोड म्हणजे रस्ता आणि RODE रोड म्हणजे स्वार होणे. आता इथे RODE हा बरोबर आहे, ही रोड ही स्कूटर टू कॉलेज. नेक्स्ट नंबर 4, सी जम्प वेन सी हर्ड द डोअर. आता इथे क्रिक. क्रिकचा अर्थ काय होतो इथे, CREAK क्रिक म्हणजे कर्कर आवाज होणे. इथे मग हा CREAK हा पर्याय इथे बरोबर आहे. नंबर 5, विल यू डॅश डॅश दॅट टॉय बाय, BUY. आताच आपण अर्थ बायचा आणि या बायचा बघितलेला आहे. नेक्स्ट हे तुम्ही 5 सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही नोटबुक मध्ये इव्हॅल्युएशन असं लिहून त्याच्या खाली लिहून काढा. लास्ट बघा, माय टेक अवे. Today I learned homophones. Homophones are the words that sound the same but different in meaning or spelling. I have to be very careful while writing. म्हणजेच त्यांनी होमोफोन्सची डेफिनेशन तुम्हाला इथे समजून सांगितली की होमोफोन्स आर द वर्ड्स असे शब्द असतात की ज्याच्यामध्ये साऊंड सेम असतात परंतु त्यांचे मीनिंग आणि स्पेलिंग मात्र वेगळे असतात. आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल रायटिंग. का आपण लिहित असताना का बरं केअरफुल राहिलं पाहिजे, कारण आपण त्यांचे अर्थ पाहून त्या वाक्यामध्ये कोणता शब्द ऍप्रोप्रिएट आहे हे त्या वाक्याच्या अर्थावरूनच आपल्याला ते समजू शकतो. ठीक आहे. आता आपण थोडेसे नवीन होमोफोन्स मी तुम्हाला इथे दाखवते, त्याच्यामध्ये त्यांचे थोडंसं आपण डिस्कशन करू. बघा, होमोफोन्स आर वर्ड्स दॅट साऊंड्स लाईक बट आर स्पेल्ड डिफरंटली अँड द डिफरंट मिनिंग्स. आता इथे 10 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेत. तुम्ही आणखीन असे जास्त एक्झाम्पल शोधून काढून तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. जस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल्स इथे सांगितलेत. ऍड, AD ऍड, आणि दुसरा शब्द आहे ADD. त्यानंतर बॉल, BALL आणि BAWL, बॉल बॉल. बाउल आणि बॉल असा थोडक्यात प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक पडतो पण लक्षात येत नाही आपल्याला. EYE आय आणि आय. नंतर फ्ल्यू, FLEW आणि FLU.
नंतर बघा नंबर 5 मेल आणि मेल MAIL आणि MALE दोघांचाही उच्चार सारखा आहे. नंबर 6 पेन पेन PAIN पेन म्हणजे वेदना आणि PAIN म्हणजे खिडकीचं तावदान. सॅक सॅक्स बघा तो म्हणजे त्यांचे प्रोनाउन्सिएशन सारखेच स्पेलिंग वेगळे आहेत. हेअर हेअर HERE हेअर म्हणजे इथे आणि HARE हेअर म्हणजे ससा. नंबर 9 नाईस 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 म्हणजे छान आणि NICE नाईस म्हणजे पुतणी. नंबर 10 प्लेन आणि प्लेन याच्यामध्ये सुद्धा स्पेलिंग वेगळे आहेत, अर्थ वेगळे आहेत, त्याचा उच्चार सारखा आहे. अशा प्रकारे आपण काही शब्द इथे होमोफोन्स जे असतात म्हणजे होमोफोन्स म्हणजे सारखे उच्चार असणारे परंतु त्यांचे अर्थ त्याचप्रमाणे त्यांचे स्पेलिंग वेगळे असतात. एवढं फक्त या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही लक्षात ठेवा आणि वाक्याच्या अर्थावरून तो आपण शब्द फिलअप करायचा असतो. हे तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी खूप सोपी जाईल. अशाच प्रकारे काही होमोफोन्स तुम्ही आणखीन तुमच्या नोटबुक्स मध्ये लिहून ठेवा.